आणि मंडळी सिरीजचं नाव पण सांगतोय, बाप्पा सिरीज 2025 असं. सो नमस्कार मंडळी, सर्वप्रथम स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज एक अनाउन्समेंट होणार आहे. इन द सेन्स आज पूर्ण एक गणपती सिरीज स्टार्ट करणार आहे. सो शुभारंभ होणार आहे बिकॉज 2 महिने राहिले आहेत गणपतीसाठी. आणि गणपतीची पेंटिंग, गणपती मॉडेल्स ऑलरेडी टाकलेले आहेत, तर गणपती पेंटिंग्स चालू होणार आहे. सो हा पूर्ण सीझन 1-2 महिना गणपती पेंटिंग्सवर असणार आहे. सो ज्याला पण कोणाला कॉन्टॅक्ट करायचं असेल आणि आपल्या कारखान्याची ॲडव्हर्टिजमेंट करायची असेल तर मी खाली आपल्या इन्स्टा ID देतो, प्लस डिस्क्रिप्शनमध्ये इंस्टाग्राम ID देतो. सो तिथं जाऊन नक्की मला मेसेज करा. सो मी जेव्हा पण वेळ भेटेल तेव्हा त्या कारखान्याचा एक प्रमोशनल व्हिडिओ बनवून टाकेन. आणि मंडळी सिरीजचं नाव पण सांगतोय, बाप्पा सिरीज 2025 असणार आहे. सो शुभारंभ करूया या सिरीजला. हा पहिला व्हिडिओ असणार आहे या सिरीजचा. सो चला बोलूया गणपती बाप्पा मोरया आणि सुरुवात करूया कारखान्यांपासून. चला बघूया कोणता कारखाना आपल्याला व्हिजिट करायला पहिला भेटतोय. चला जाऊया. आणि गणपतीचं माहेरघर म्हणजे पेन असं म्हटलं जातं. त्याच्यात तुम्हाला मल्टिपल गावं आहेत, लाईक याचं जोहे आहे, कलवा आहे, हमरापूर आहे. ही सर्व तुम्हाला गणपतीचं माहेरघर म्हणून ओळखली जाणारी गावं आहेत. चला तर भेट देऊया पहिल्या कारखान्याला. चला जाऊया. सो मंडळी पहिलाच आपण कारखाना घेतलेला आहे जो आहे कलवा इथे. सतीश चित्रशाला असं नाव आहे कारखान्याचं. सो आतमध्ये जाऊया, बघूया आपल्याला काय काय पाहायला मिळते. कलव्यामध्ये पहिलाच हा एंट्रन्सला तुम्हाला पाहायला मिळतो आहे कारखाना. सो जाऊया आतमध्ये आणि बघूया कसं काय असणार आहे, मॉडेल्स वगैरे काय असणार आहे, प्लस त्यांचा इंट्रो पण घेऊया कधीपासून ती चित्रशाला आहे. सो मंडळी ही आहे चित्रशाला. तुम्ही पाहू शकता बॅनर पण लावले, ती चित्रशाला कलवे म्हणून. आणि इकडं तुम्हाला आतमध्ये जायचं आहे. आतमध्ये जाऊन तुम्हाला मॉडेल्स पाहायला मिळतील. सो जाऊया. आणि त्यांची चित्रशालेचा मेन ऑफिस हा आहे. सो तिकडं इकडं चित्रशाला आहे, त्याचं ऑफिस आहे. आणि इकडं त्यांनी डेमो ठेवले आहेत. आतमध्ये त्यांच्या पेंटिंग्स वगैरे सर्व काही केलं जातं आहे. सो डेमो पहिले बघूया, नंतर त्यांचा इंट्रो एकदा घेऊया. चला जाऊया आतमध्ये. सो मंडळी पाहू शकता, हा बघा पहिलाच गणपती आहे. मस्त असं नसतं झालेला आहे. छोटा गणपती, 1 फुटीचा गणपती असणार आहे. हा टिटवाला टाईपमध्ये आहे. आणि इकडं पण बैठी अवस्थेमध्ये भरपूर काही गणपती आहे. तुम्ही पाहू शकता 1 फुटीचे हे सर्व गणपती असणार आहे. हा बघा मस्त असं पितांबर मारलेलं आहे, प्लस धोतर वगैरे पाहू शकता तुम्ही. याला पिवला केला आहे आणि हे टेक्स्चर थोडा डिफरंट केला आहे. दगडूशेठ हलवाई आहे, पाहू शकता गणपती तुम्ही. तर ही पूर्ण स्लॉट 1 फुटीची आहे. खाली पण आहेत. चला खाली जाऊया. हा बघा हा एक आहे गणपती. इकडं सजवलंय, मस्त असं फेटा मारलाय, पाहू शकता तुम्ही. धोतर पण मस्त नेसवलाय. सो त्यांनी अशी रँकिंग पण दिलेली आहे प्रत्येक याला. 39, 40, त्याच्यावरचे 14, 12 असे 1-2 पासून आहेत. अजून मी वर पाहिलं नव्हतं, एकदम छोटे आहेत बघा. एकदम छोटे, म्हणजे अर्धा फूट, पाऊण फूट असतील ते. आणि खालचे गणपती बघूया आपण. आता हे मूषक आरूढ गणपती आहे, पाहू शकता तुम्ही. मस्त असं आहे, छोटाच बालमूर्त आहेत सर्व. आणि इकडं असं नसतं झालेले गणपती बाप्पा आहेत. इकडं तुम्हाला लालबाग पाहायला मिळतोय. आणि यो बघा चिंबोरावरचा गणपती मस्त आहे, पाहू शकता. साखळी वगैरे घातली आणि चिंबोरा पाहू शकता तुम्ही. आई एकविरा टोपी लिहिलेली. मंडळी इकडचे गणपती पाहूया. मस्त आरूढ झाले. बॅक साईडला पूर्ण फ्लावर्स दिसतात.
आणि हे दोन्ही छोटे गणपती आहेत, सजवलेत मस्त असे, पाहू शकता. पहिलाच गणपती पहा. आणि हा दुसरा गणपती आहे, धोतर वगैरे मस्त लावलाय, फेटा बघा. मंडळी अजून इकडं गणपती आहेत, टिटवाला टाईपमध्ये आहेत. मंडळी इकडं तुम्हाला दत्त अवतार पाहायला मिळतोय. आणि त्याच्याच साईडला तुम्हाला शंकर अवतार. मंडळी इकडे तुम्हाला अजून 2.5 ते 3 फुटीचा गणपती आरूढ झालेला आहे, मस्त असा. पितांबर बघा एकदम मस्त मारली, क्रीमी कलर. आणि इकडं दुसरा आहे गणपती. आणि हा इथला एकदम मोठा 4 फुटीचा गणपती आहे. हा बघा सारा एक नंबर मारलेला आहे. एक नंबर वाटतो. मंडळी इकडं मस्त असं आहे, 2.5 फूट असेल हा, 2.5-3 फूट. मस्त असा गणपती आहे बघा, कसा सजवलं होतं. बॅक साईड एक नंबर वाटतंय, सिंहासन तर भारीच आहे. आणि इकडं पण पहा, मल्टिपल कलर ते मारले सिंहासनाला, त्याच्यामुळं अजून गणपती उठून दिसतोय. अजून याला सजवलं नाही, सजवू शकता अजून पाहिजे तसं. इकडं आहे दगडूशेठ गणपती पाहू शकता तुम्ही. आणि आहे नॉर्मल असं धोतर एक नंबर वाटतोय, पाहू शकता तुम्ही. मंडळी इथले जे कारखानदार आहेत त्यांचा आपण इंट्रो घेऊया, म्हणजे कधीपासून हा स्टार्ट केला आहे आणि कशी काय कॉस्ट असणार आहे, कसं काय किती फूटपर्यंत गणपती भेटणार आहे आपल्याला अवेलेबल, आणि त्यांना कॉन्टॅक्ट कसा करायचा आहे. सो जाऊया आणि त्या काकांना विजिट करूया. तर आपण शेवटी आलो आहोत दादाकडे. सतीश दादा नाव आहे यांचं. सगळ्या काय कारखान्याचं नाव, कधीपासून असणार आहे आणि कसं काय असणार आहे, किती फूट गणपती आपल्याला मिळणार आहे. तर दादा तुझं नाव एकदा सांगशील? सतीश नारायण पाटील. ओके. आणि दादा इथलेच तुम्ही प्रॉपर ना, कलवा. ओके. आणि कधीपासून हा गणपतीचा कारखाना आहे? 25 वर्ष झाली. 25 वर्ष झाली. सो आणि कधीपासून तुम्ही काम स्टार्ट केलं या वर्षीचं? या वर्षी आम्ही दिव्यानं संपल्यानंतर. आणि किती फुटापासून किती फूटपर्यंत आता सध्या गणपती भेटू शकेल? 6 इंचापासून ते 4 फुटापर्यंत माझ्याकडे मूर्ती मिळते. ओके, 4 फुटापर्यंत. आणि POPच असणार आहे. शाडू पण तुमच्याकडे भेटते? शाडू नाही भेटत, फक्त POP भेटणार आहे. ओके. आणि कॉस्टिंग वगैरे सांगू शकतो आपण? कॉस्टिंग तुम्ही जर आता 1 फुटाची मूर्ती कच्ची घेतली, हां, त्याची किंमत आहे 200 रुपये. ओके. पेंटिंगची मूर्ती घेतली त्याची किंमत आहे 500 रुपये. ओके. 1 फुटाची. ओके. तशी जर 2 फुटाची तुम्ही घेतली, हां, तर आता 400 रुपये कच्ची मूर्तीची किंमत आहे. ओके. 1000 ते 900 रुपये ही कलरची मूर्ती जातात. ओके. आणि तीच मूर्ती जर माती तुम्ही घेतली 1 फुटाची, 1 फुटाची मूर्तीची किंमत आहे 900 रुपये कच्ची. ओके. ही पेंटिंग करून तुम्हाला 2000च्या आसपास. ओके. ओके. त्याच्यामुळं POP स्वस्त, आणि जरी काही तुटफूट झाली तरी ती व्यवस्थित डागडुजी करता येते. मातीची एकदा जर डॅमेज झाली तिला करता येते. ते तर आहेच. आणि वजनदार पण असते शाडूचे, एवढे नक्की आहे. आणि अजून विचारायचं असेल तर कारखाना इथंच असणार आहे की अजून तुमची कारखान्याचे ब्रँचेस वगैरे असतील? ब्रँचेस मुंबईमध्ये 3 ठिकाणी होते. ओके. 3 वर्षापासून इथे सेटलमेंट झाल्यामुळे ते बंद केले. ओके. सो मुंबईपासून पब्लिक इकडेच येते, त्याच्यामुळे हेच नाही. ओके. आणि 4 फुटापर्यंत गणपती भेटेल, अवेलेबल आहे. आणि दादा तुझे कॉन्टॅक्ट डिटेल्स देऊ शकतो आपण की कोणाचे वगैरे? हो, तो नंबर आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून. पण आम्ही होलसेल विकतो, रिटेलर म्हणून एक मूर्ती अशी कोणाला देत नाही. ओके. सो होलसेल इथं सर्व गणपती तुम्हाला पाहायला मिळले, 1 फुटापासून ते डायरेक्ट 4 फुटापर्यंत. ओके दादा, थँक्यू, मस्त अशी माहिती दिली. ओके. मंडळी हा गणपती पाहू शकता, मस्त असं नाम काढलंय, मोरपिसारा ठेवलाय नामावर. आणि इकडं आहे गौराई माता, पाहू शकता, पार्वती देवी आहे. आणि गणपती मस्त असं सजवलाय, बालमूर्त आहे. तरी हा गणपती मस्त असं सजवलाय, धोतर वगैरे पाहू शकता, पितांबर पाहू शकता, आणि शाल दिलेली आहे. शालमध्ये मोराचं मस्त असं टाकलंय, हे बघा.
मंडळी पेटा मस्त समोरला पाहू शकता तुम्ही, आणि गणपती पण मस्त वाटतोय, पितांबर वगैरे एक नंबर मारले, आणि इकडंच आहे सजवला हिऱ्यांनी गणपती, छोटीच मूर्ती आहे पण मस्त वाटते बघा मंडळी. कृष्ण अवतार दाखवलाय, मस्त वाटतोय बघा, पेटा वगैरे मस्त मारलाय, पितांबर पण छान आहे, ड्युअल टोन आहे. इकडं तुम्हाला खंडोबा अवतार पाहायला मिळतो, मस्त असं सजवलंय बघा, पाहू शकता तुम्ही, एक नंबर त्रिशूल वगैरे दिलंय. सेम आहे मंडळी, इकडं पण फक्त कलर डिफरंट आहे, काहीतरी नवीन करण्याचा ट्राय केलंय पण मस्त वाटतंय बघा गणपती. मंडळी पाहू शकता दगडू शेड गणपती आहे, इथं 4 फुटापर्यंत असेल, 3.5-4 आरामात असेल, त्याच्या बॅक साईडला पण आहेत. सो 4 फुटापर्यंत गणपती तुम्हाला पाहायला मिळतील. आणि इकडं पॉलिशिंगचं काम चालू आहे, तर तुम्ही पाहू शकता गणपतीला पॉलिश केलं जाते. इकडं शंकराची मूर्ती आहे, सो पॉलिश करून त्याला व्हाईट केलं जाईल पूर्ण, आणि नंतर मग त्याचं कलरिंग वगैरे बॉडी कलर वगैरे मारला जाईल. इकडं पण गणपती आहे, त्याला पूर्ण साफ केला जातो, क्लीन केला जातो. आणि जसा एंट्रन्स आतमध्ये करता तुम्हाला बॉडी कलर मारलेला पाहायला मिळेल. हा बघा बॉडी कलर पहिला, म्हणजे फर्स्ट वन आपण पॉलिशिंग करतो, नंतर गणपतीला बॉडी पेंट केला जातो, त्याच्यानंतर कलरिंग वगैरे स्टार्ट होते, आणि एंडिंगला शेवटला तो सोन्याचा कलर जो असतो तो कलर मारला जातो, म्हणजे जे हार वगैरे असतील त्यांना डेकोरेशन केलं जाईल. तर इकडे तुम्ही पाहू शकता भरपूर गणपती आहेत. पहिले पाहू शकता डिस्टेंबर मारला जात आहे, म्हणजे पूर्ण व्हाईट आहे, त्याला अजून थोडंसं लाईटनिंग होईल डिस्टेंबरने. तर हा दादा मारतोय. दादा तुझं नाव काय? जितेश. नितेश. तू इथलाच का दादा? कालव्याचाच का? ओके, थँक्यू दादा. हा बघा छोटासा गणपती आहे, 1.5 फुटापर्यंत असेल, आणि दादा डिस्टेंबर मारतो, त्याच्यानंतर बॉडी पेंट मारला जातो. मंडळी हाच कारखाना भरलेला असतो, आणि 2-3 महिन्यानंतर हाच कारखाना जसा अपूर्ण वाटतो, म्हणजे सर्व गणपती गेलेले असतात. सो एक कारखानदार जो असतो त्याला थोडासा हलवा होतो, कारण बिकॉज हेच गणपती त्याने मोठ्या प्रमाणात आपल्या कारखान्यामध्ये पाहिले असतात, आणि नंतर एक पण गणपती पाहायला मिळेल नाही, असं आहे. तर इकडं पण सजवलेले आहेत गणपती भरपूर काही, फक्त त्याचं सोन्याचं ब्रॉन्झ वगैरे मारायचं राहिलेलं आहे. सो आणि इकडं तुम्हाला पाहू शकता मस्त असे राम अवतार आहेत, हनुमान आहेत, आणि वर श्रीराम बसले, मस्त अशी मूर्ती आहे, पाहू शकता तुम्ही. याचे ऑलमोस्ट झालेले, फिनिशिंग व्हायची बाकी आहे याची. तसेच इकडं पण गणपती भरपूर पाहायला मिळतील. इकडं तुम्हाला छोटे आहेत, 1.5 फुटाचे पण गणपती आहेत. हे बघा सगळे दगडू आहेत, मस्त वाटतात, पण छोटे स्मॉल, घरात जर मंदिरात वगैरे ठेवायची असतील तर मूर्ती चांगल्या आहे. मंडळी इकडं पाहू शकता शंकर अवतार गणपती बाप्पा आहेत, आणि कलर शेड मारून झालेली आहे, आता त्याचा अजून कलर उठाव करणार आहेत. सो मंडळी इकडं पॉलिशिंग चालू होती, तर हा दादा बसलाय. दादा तुझं नाव? मनीष शिवकर. इथलेच तुम्ही दादा? इथलाच तू? केलवण्याचा. ओके, शिवकर समजला, मयूर शिवकर लावलं तुम्ही. आणि कशी दादा पॉलिशिंग वगैरे स्टार्टिंग कशी असते गणपती, कसं काय हे करतात? हां ओके. आणि प्लस पॉलिशिंग नंतर बॉडी कलर वगैरे मारला जातो ना? मग चायना ओके, हां नंतर बॉडी कलर, नंतर मग कलर वगैरे आणि ब्रॉन्झ वगैरे मारला जातो. ओके ओके दादा, थँक्यू. दादा तुझं नाव काय? सूर्यकांत. तू दादा इथलाच? दादरचा. ओके. आणि दादा तुझं नाव? राशीद. तू इथलाच आहेस? इथलंच आहे का? ओके ओके, थँक्यू दादा. तर मंडळी पहिला कारखाना आपला बघून झालेला आहे, आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब करा, आणि ही सिरीज अशीच कंटिन्यू राहणार आहे. सो स्टे ट्यून, आणि भेटूया नवीन अजून व्हिडिओमध्ये, नवीन कारखान्याला व्हिजिट करूया. चला, टिल देन टेक केअर, बाय बाय.